नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषदेच्या शाळा अनेक ठिकाणी बंद पडत असून दरवर्षी शाळेतील पटावरील संख्या घटत असताना सर्वत्र पाहायला मिळते. पण जिल्हा परिषदेच्या शाळा आणि शाळेतील गुणवत्ता सुधारावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांचा आज गंगाखेड येथे आमदार रत्नदीप आदर्श पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्र उभारणीसाठी सजग नागरिक शाळेतून घडत असतो. बालवयात शिक्षक विद्यार्थी सर्व गुणसंपन्न होण्यासाठी संस्कार करीत असतात. देशाचे उज्ज्वल भविष्य निर्माण करणाऱ्या शिक्षकांचं कौतुक केल्यास इतर शिक्षकांना यातून प्रेरणा मिळेल. यासाठी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कल्पनेतून आज पालम, पूर्णा आणि गंगाखेड तालुक्यातील समितीने निवड केलेल्या 81 प्रयोगशील शिक्षकांना आमदार रत्नदीप आदर्श पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यापुढेही दरवर्षी हा पुरस्कार देऊन इतर शिक्षकांनाही गौरवण्यात येईल असं मत यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केलं. हे जवळजवळ 81 शिक्षकांना पुरस्कार 3 तालुक्यामधनं दिला. पालम, पूर्णा आणि गंगाखेड या तिन्ही म्हणजे जे शिक्षकांनी उत्तम कामगिरी केलेली आहे, उत्तम शाळा चालवलेली आहे आणि हे निवडत असताना एक कमिटी आपण केली होती. ती शिक्षकाचीच कमिटी होती. त्याच्यामध्ये BO होते, तिन्ही तालुक्याचे BO होते आणि सर्व जे मंडळी जी असते एक कमिटी बनवून यांचा सर्वांचा म्हणजे निवड झालेली आहे आणि अत्यंत हुशार असलेले, अत्यंत शाळा चांगली चालवली अशा शिक्षकांचा पुरस्कार झालेला आहे. तसेच अंगणवाडी सेविका त्यांचाही मान सन्मान आपण यासाठी केला की काही अंगणवाडी सेविका खूप चांगलं काम करतात. तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविका नंबर 1च्या म्हणजे करतात. त्यांच्याही पाठीवर कधीतरी आपला थाप आपण कौतुकाचं थाप दिली पाहिजे. पुढे आणखीन त्यांना काम करण्यासाठी उत्सुकता वाढावी म्हणून हा पुरस्कार मी देण्यात आला. हा पुरस्कार आता वर्षानुवर्षे हा पुरस्कार दरवर्षी आम्ही हा पुरस्कार करणार आहोत. दरवर्षी प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.